आतून रसरशीत, तोंडामध्ये घातल्या घातल्या विरघळणारी, खाताना कुसकुशीत अशी लागणारी, घरातल्या साहित्यामध्ये बनणारी आणि कोणालाही सहज बनवता येणारी एकदम सोप्या पद्धतीने आज आपण रसरशीत अशी बालुशाही बनवणार आहे। त्यासाठी तुम्हाला रेसिपी जी आहे ना ती शेवटपर्यंत बघायची आहे। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। बालुशाही बनवण्यासाठी आपल्याला ना पहिल्यांदा एक परात घ्यायची आहे। परातीमध्ये आता आपण बालुशाहीसाठी मैदा घेणार आहे। मापानेच इथं आपण मैदा घेतोय आणि माप भरताना ना आपण एकदम हलक्या हाताने हे माप भरलेलं आहे, म्हणजे 3 माप मैदा घेतलेला आहे। आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर अर्धा किलो एवढा मैदा घेतला। गोड बॅलन्स होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। आणि तूप आपण घेताना ना अर्धा कप एवढं तूप घेतलेलं आहे आणि चमच्याने अर्धा चमचा एवढा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे तुपामध्ये। आणि वरनं आपल्याला अर्धी वाटी एवढं दही घालायचं आहे, त्याच्यामुळे सोडा लगेच ॲक्टिव्ह होतो। आणि सोडा, तूप, दही आपण एकत्र मिक्स करून आता पिठामध्ये हलक्या हाताने ते आपण मिक्स करणार आहे। मिक्स करत असताना एकदम हलक्या हाताने मिक्स करत राहायचं आहे। जसं मी केलेलं आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर मग आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर आता आपल्याला ते पीठ देखील आपण हलक्या हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे जशी कणिक मळतो ना तशी न मळता एकदम आपण हलक्या हाताने हे पीठ मळून घेतलेलं आहे। बालुशाहीसाठी मळताना एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे, जास्तही नाही मळायचं। आता मळल्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती एक रुमाल टाकायचा आहे। रुमाल टाकल्यानंतर ही कणिक आपल्याला त्याच्यावरती झाकून ठेवून अर्धा तास एवढी भिजवून घ्यायची आहे। अर्धा तास एवढी आपण कणिक ही भिजवून घेतली। कणकेवरचं इथं आपण झाकण काढलेलं आहे आणि कणिक बघू शकता एकदम छान भिजलेली आहे। अर्धा तास एवढीच आपल्याला भिजवायची आहे। आणि नंतर बघा तळहाताने आपण कणिक ना परातीमध्ये अशी पसरून घेतलेली आहे। बालुशाहीची जी कणिक आहे ना ती जास्त ना आपल्याला मळत नाही बसायचं, फक्त बघा भिजल्यानंतर आपण ती परातीमध्ये पसरून घेतलेली आहे। पसरून झाल्यानंतर इथं आपण पिझ्झा कटर घेतलेला आहे कट करण्यासाठी, तुम्ही चाकू देखील घेऊ शकता। आणि आपण त्याचे ना भाग केलेले आहेत, 6 भाग आपले मोठे झालेले आहेत आणि एकच भाग असा बारीक झालेला आहे जो 7वा भाग। आणि नंतर एका भागाचे आपण 4 भाग करून घेतले, त्याच्यामधलाच मी एक गोळा घेतलेला आहे। बालुशाही करत असताना जो कट करून घेतलेला भाग आहे ना तो आपण आतल्या साईडला केलेला आहे आणि तळहातावरती ठेवून वरच्या तळहाताने फक्त आपल्याला ना ही बालुशाही गोल करून घ्यायची आहे। बालुशाही गोल झाल्यानंतर आपल्याला बरोबर आता काय करायचं आहे, मध्यभागी ना एक छिद्र देऊन घ्यायचं आहे। बालुशाहीला अंगठ्याच्या साहाय्याने असं आपण मध्यभागी छिद्र देऊन घेणार आहे, त्याच्यामुळे आपली जी बालुशाही आहे ना ती आतपर्यंत छान अशी तळल्या जाते। त्याच्यामुळे आपल्याला बालुशाहीला एक छिद्र देऊन घ्यायचं आहे। दुसरी पण इथं मी एक तुम्हाला बालुशाही करून दाखवत आहे। जो आपण कट करून घेतलेला भाग आहे ना तो आतल्या साईडला घेतलेला आहे आणि वर तळहातावरती ठेवून आपण वरच्या तळहाताने फक्त आपल्याला बालुशाही गोल करून घ्यायची आहे। गोल झाल्यानंतर बालुशाहीला बघा तुम्हाला मी जवळून दाखवते, एकदम छान अशा लेयर्स पडल्या जातात। ह्याच लेयर्स ना तेलामध्ये छान अशा खुलून येतात, त्याच्यामुळे बालुशाही तयार करत असताना आपल्याला याच पद्धतीने तयार करायची आहे। इथं आपली पहिली बालुशाही तयार झालेली आहे आणि दुसरीही करून घेतली आणि तिसरीही आपली बालुशाही तयार झालेली आहे। सर्व बालुशाही आपण तयार करताना याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे। अर्धा किलो मैद्याची बघा आपली एवढी बालुशाही तयार झालेली आहे। आता बालुशाहीला छान फ्लेवर येण्यासाठी आपल्याला इथं काय करायचं आहे, 3 विलायची ना कुटून घ्यायची आहे। अशी जर विलायची कुटून घेतली ना विलायचीचा फ्लेवर जसाच्या तसा राहतो, त्याच्यामुळे आपण ही विलायची ना थोडीशी जाडसर अशी कुटून घेतली। तोपर्यंत आता आपल्याला ना बालुशाहीसाठी ना पाक तयार करायचा आहे। पाक तयार करत असताना इथं आपण मापाने ना 2 माप एवढी साखर घेणार आहे। वजनी प्रमाणात म्हटलं तर अर्धा किलो मैद्याला आपल्याला अर्धा किलो एवढीच साखर घ्यायची आहे आणि मापाने आपण 1 माप आणि नंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे, एवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। फ्लेवरसाठी इथं आपण विलायची पावडर घातलेली आहे। विलायची पावडर आपण ना थोडीशी जाडसर अशी वाटून घेतली होती, त्याच्यामुळे विलायचीचा जो फ्लेवर आहे ना तो जसाच्या तसा राहतो, त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला जाडसर अशी विलायची पावडर वाटून घालायची आहे।
आणि नंतर बघा मी थोड्याशा ना केशराच्या काड्या देखील घातलेल्या आहेत आणि चिमटभर इथं आपण ऑरेंज कलर घातलेला आहे, त्याच्यामुळे बालुशाहीला एक छान असा कलर येतो। आणि साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर इथं आपण आता गॅसची फ्लेम जी आहे ना ती फुल केलेली आहे। फुल फ्लेमवरती आपल्याला 1 मिनिटभर चांगला पाक उकळून घ्यायचा आहे आणि पाक उकळल्यानंतर इथं आपल्याला चेक करायचा आहे। जो आपल्याला बालुशाहीसाठी पाक पाहिजे ना तो असा चिकट पाक पाहिजे, जसं तेल असतं ना त्या पद्धतीने चिकट पाक आपण बालुशाहीसाठी तयार करून घेतलेला आहे। इथं गॅस बंद करून ठेवलेला आहे। आता बालुशाही तळण्यासाठी इकडं आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि बालुशाहीसाठी जास्तही आपल्याला तेल गरम नाही करायचं। फक्त आपण हे तेल जे गरम केलेलं आहे ना ते फक्त लो फ्लेमवरती 3 मिनिट एवढं गरम करून घेतलेलं आहे। आणि नंतर बघा मी त्याच्यामध्ये कणकेचा गोळा सोडून घेतला होता, तो हळूच वरती आल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये बालुशाही तेलामध्ये सोडून घेतलेली आहे। एवढं आपल्याला बालुशाहीसाठी तेल गरम करून घ्यायचं आहे। बालुशाही तळत असताना तेलाचं जे टेम्परेचर आहे ना ते एकदम कमी आहे बघा। बालुशाहीवरती जे बुडबुडे येत आहेत ना ते एकदम कमी प्रमाणामध्ये येत आहेत, म्हणजे हे तेल कमी प्रमाणामध्ये गरम आहे। अशाच तेलामध्ये आपल्याला ही बालुशाही तळायची आहे, तरच बालुशाही ना आतपर्यंत तळली जाते। बालुशाहीला लेअर पण एकदम छान अशा पडल्या जातात, त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा ही बालुशाही तळताना कमी गरम तेलामध्येच तळायची आहे। आणि जसजशी तळेल ना तसतशी बघा बालुशाही ना तेलामधून वरती येते। हलकी होऊन जेव्हा बालुशाही आपली वरती येते ना तेव्हा ती आतून छान अशी तळल्या गेलेली आहे। नंतर आपल्याला काय करायचं आहे, बालुशाहीची जी साईड आहे ना ती आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने पलटवायची आहे। चमच्याच्या मागच्या साईडने आपल्याला ही बालुशाही पलटवायची आहे। झाऱ्या वगैरे नाही घालायचा बालुशाहीमध्ये तळत असताना, नाहीतर काय होतं झाऱ्या घातला तर बालुशाही तेलामध्ये फुटते। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, चमचाच घ्यायचा आहे आणि चमच्याने सर्व बालुशाहीची जी साईड आहे ना ती पलटून घ्यायची आहे आणि आतपर्यंत बालुशाही छान अशी तळून घ्यायची आहे। बालुशाही तळत असताना जेवढी बालुशाही आतपर्यंत छान अशी तळल्या जाते ना तेवढीच ती खाताना देखील एकदम छान लागते आणि रस पण आतपर्यंत ऑब्झर्व करून घेते, त्याच्यामुळे ती खाताना एकदम रसरशीत अशी लागत असते। त्यामुळे बालुशाही तळत असताना ना ती लो फ्लेमवरती आपल्याला 15 मिनिट एवढी तळून घ्यायची आहे, तरच ती आतून छान बघा तळलेही जाते आणि अशी बालुशाहीला छान अशा लेअर देखील येतात। त्याच्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरती ही बालुशाही 15 मिनिट एवढी तळून घ्यायची आहे। आणि नंतर बघू शकता मी झाऱ्यामध्ये ही बालुशाही काढून घेतलेली आहे। याच पद्धतीने ना आपण सर्व बालुशाहीना तयार करून घेणार आहे। बालुशाहीची दुसरी बॅच पण बघा आपण इथं तेलामध्ये सोडलेली आहे। दुसरी बॅच तेलामध्ये सोडल्यानंतर जे तेलाचं टेम्परेचर आहे ना ते कमीच आहे। कमी टेम्परेचरमध्येच आपल्याला ही पण बालुशाही तेलामध्ये सोडून छान अशी तळून घ्यायची आहे। बालुशाही तळल्यानंतर बघा तेलामध्ये वरती तरंगून येते ना तेव्हाच मग आपण काय केलेलं आहे, चमच्याने पलटून घेतलेली आहे आणि बालुशाहीला लेअर आल्यानंतरच मगच आपल्याला झाऱ्या घालायचा आहे तेलामध्ये आणि बालुशाहीला छान असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा। ब्राऊन कलर आल्यानंतरच मगच इथं आपण झाऱ्यामध्ये तिला काढून घेतलेली आहे। बालुशाही पाकामध्ये सोडत असताना ना पाक थोडासा आपल्याला ना कोमट ठेवायचा आहे। कोमट पाक असला की बालुशाही काय करते, रस ऑब्झर्व करून घेते आणि आतपर्यंत ना बालुशाहीमध्ये रसही जातो। त्याच्यामुळे आपल्याला बालुशाही पाकामध्ये टाकत असताना ना कोमटच पाकामध्ये टाकायची आहे। एका साईडने आपण बालुशाही 15 मिनिट एवढी पाकामध्ये ठेवलेली आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला पलटून 15 मिनिट एवढी पाकामध्ये ठेवायची आहे। अशी मिळून आपण अर्धा तास एवढी बालुशाही जी आहे ना ती पाकामध्ये ठेवलेली आहे। अर्धा तासानंतर बघू शकता बालुशाहीने मस्तपैकी रस पण ऑब्झर्व करून घेतलेला आहे आणि नंतर बघा मी रसरशीत अशी ही बालुशाही ना आपण ताटामध्ये काढून घेतलेली आहे। सगळी बालुशाही तयार करून घेतल्यानंतर इथं आपण ताटामध्ये घेतलेली आहे। बघू शकता एकदम मस्त आणि रसरशीत अशी ही बालुशाही तयार झालेली आहे। तेवढीच ती आतून कुसकुशीत देखील झालेली आहे आणि नंतर गार्निशिंगसाठी ना मी वरती थोडासा पिस्ता देखील ठेवून घेतलेला आहे। तुम्ही सिल्वर वर्क पण लावू शकता आणि घरातल्या साहित्यामध्ये ही बालुशाही तयार होते। नक्की या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की घरामध्ये ट्राय करा। व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।